नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपले स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। भारतीय जनता पार्टीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विकास वाघमारे उपस्थित होते। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा अर्ज भरतेवेळी महाविकास आघाडीकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी निघालेल्या रॅली दरम्यान उपस्थित असणारे आमदार कैलास पाटील यांना उन्हाच्या तीव्रतेमुळे चक्कर येऊन ते खाली कोसळले। त्यानंतर तत्काळ त्यांच्यावर धाराशिव शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। मतदानाच्या 3 दिवस आधीच छत्तीसगडच्या कांकर भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली आहे। या चकमकीत आतापर्यंत 3 जवान जखमी झाल्याची माहिती समोर येते। माड परिसरात अजूनही गोळीबार सुरू आहे। या चकमकीत 29 नक्षलवाद्यांचा खात्मा पोलिसांनी केला। तसेच जखमी जवानांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त फोर्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर येते। जालन्यातल्या भोकरदन जाफराबाद तालुक्याला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढलंय। 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर भोकरदन जाफराबाद तालुक्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत। यात 2 गायी, 1 बैल आणि 1 म्हशीचा समावेश असून वीज पडून या 4 जनावरांना दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी काल विजांच्या कडकडाटात आणि जोरदार वादळासह झालेल्या पावसाने काही ठिकाणी किरकोळ नुकसान झालंय। यात पैठणच्या मर्दा गेवराई येथील 5 ते 6 घरावरचे पत्रे उडून गेलेत, तर 1 जण गंभीर जखमी झालाय। त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकरी करतायत। सध्या कडक उन्हाळा सुरू असून पाण्याविना वन्यजीवांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पाहतोय। हीच बाब लक्षात घेऊन संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील वन विभागाकडून जंगलामध्ये वनतळे तयार करण्यात आले। यामुळे हे जंगली प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे न येता वनतळ्यावरच आपली तहान भागवणार असून या वन विभागाच्या उपक्रमाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। रायगडच्या नेरळ भागात एका मोराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नेरळ हुतात्मा चौक परिसरातून टाटा कंपनीची वीज वाहिनी जाते। या भागात असणाऱ्या फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी भागात मोठ्या प्रमाणात मोरांचा मुक्त संचार असतो। मात्र एक मोर हा त्या भागात फेरफटका मारत असताना अचानक विजेच्या लाईनला त्याचा धक्का लागला। यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय। मृत्यू झालेला मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याच्यावर फॉरेस्ट विभागाकडून शासकीय नियमानुसार अंतिम विधी करण्यात आलाय। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभेच्छा दिल्या। वैद्यकीय सेवा देताना विद्यार्थ्यांनी रुग्णाप्रती दयाळू राहावे असं सांगत राज्यपालांनी रुग्णांच्या चिंता समजून घ्या आणि प्रत्येक रुग्णाशी भावनिक नातं निर्माण करा असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं। राष्ट्रीय आरोग्य अभियान, तालुका आरोग्य अधिकारी, महाड पंचायत समिती आणि सुदर्शन केमिकल यांच्या संयुक्त विद्यमाने काल महाडमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आशा दिवस साजरा करण्यात आला। यावेळी सर्व आशा सेविकांना डॉक्टर बावडेकर आणि डॉक्टर संध्या बुटाला यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यावेळी सर्व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सद्गुरू सुखरामजी महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त सिल्लोड येथील रामद्वारामध्ये 3 दिवसांपासून अखंड राम नामस्मरणाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी युवकांनी व्यभिचार, मांसाहार आणि वाईट व्यसनापासून कायम दूर राहून केवळ रामाचे नामस्मरण करा असं आवाहन रामस्नेही रमेश अंबेकर यांनी उपस्थितांना दिलंय। या प्रसंगी सिल्लोडमधील रामस्नेही परिवारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।
वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज एंड कट. धन्यवाद.